हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक। सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून मवियामध्ये रस्सीखेच। जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत बैठकीसाठी उपस्थित। कोल्हापूरची जागा सोडल्यानं सांगलीची जागा लढण्यावर आम्ही ठाम। हातकणंगलेच्या जागेबाबतही राजू शेट्टींशी चर्चा सुरू। संजय राऊतांची माहिती। वंचितनं 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता। प्रकाश आंबेडकरांची नाराजी असेल तर दूर करू। संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे नेते नितीन राऊत तातडीनं दिल्लीला रवाना। रामटेक लोकसभेसाठी कुणाल राऊत इच्छुक, तर काँग्रेस नितीन राऊतांनाच उमेदवारी देण्याची शक्यता। चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पेच कायम। मुलगी शिवानी साडी, विजय वडेट्टीवार दिल्लीमध्ये तळ ठोकून, तर प्रतिभा धानोरकर सिल्वर ओकवर उपस्थित। उद्धव ठाकरे आज सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर। ठाकरे कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेणार। संध्याकाळी 6 वाजता मिरजमध्ये ठाकरेंची जाहीर सभा। काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। राजू पारवे रामटेकमधून शिंदे गटाचे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये रात्री अज्ञातस्थळी भेट, सूत्रांची माहिती। भेटी होतच असतात। राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर लवकरच महायुतीच्या उमेदवारांची यादी येणार, फडणवीसांची माहिती। राज ठाकरेंची आज मनसे नेत्यांसोबत बैठक। अमित शहांच्या भेटीनंतर प्रथमच राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार। आम्ही सर्वजण शिवसेनेचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेत, विजय शिवतारेंचं मोठं विधान। शिवतारे आज भूमिका जाहीर करणार। अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये बैठक। बारामती लोकसभेच्या महायुतीमधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। शरद पवारांविषयी बोलताना अजित पवारांचा तोल सुटला, मात्र आता त्यांना पश्चाताप होत असेल। शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचं वक्तव्य। भाजपचा रोख फक्त शरद पवारांवर, पवारांना संपवलं की राज्य आपल्या ताब्यात येईल असं भाजपला वाटतंय। सरोज पाटील यांची भाजपवर टीका। बच्चू कडूंची आज प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। वेळ पडल्यास महायुतीमधून बाहेर पडू, बच्चू कडू यांचं मोठं विधान। शिंदे गटाच्या 13 संभाव्य उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर। भाजप हायकमांडसोबत चर्चा करून उमेदवार निश्चित केले जाणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा दिल्लीमध्ये सुटणार। महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये आणखीन एक बैठक होणार। उदयनराजेंनी अमित शहांकडे भेटीसाठी वेळ मागितली। कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम, मात्र उदयनराजेंना अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा भाजपचा सल्ला, सूत्रांची माहिती। परभणीसह हिंगोली, नांदेडमध्ये भूकंप। 4.2 रिश्टर स्केल क्षमतेचे भूकंपाचे धक्के। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। राज्यामध्ये पाणी टंचाईचं संकट। धरणांमध्ये 40% पाणीसाठा शिल्लक। निवडणुकीच्या हंगामामध्ये 3000 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर अटकेची टांगती तलवार। ईडीकडून केजरीवालांना 9व्यांदा समन्स। केजरीवाल पुन्हा कोर्टामध्ये दाद मागणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।